चला तर आज आहे मित्रांनो व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन डे स्पेशल खास माझी आवडती लाडकी आणि ब्युटिफुल माझी धर्मपत्नी बायको सगळे काही सर्वस्त हीच आहे. तिच्यासाठी खास आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे स्पेशल डे आमच्यासाठी दरवर्षी आम्ही मनवतोय. चला तर आज आमची ही बघा लाडकी पिऊ आमची डॉली बेटा हाय कर फ्रेंड लोकांना. हे बघा अजून केक कापला पण नाही तरी पण फिनिश होण्याच्या मार्गावरती आहे. हॅलो फ्रेंड, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज 14 फेब्रुवारी आहे, प्रेमाचा दिवस. तर आम्ही छोटंसं सेलिब्रेट करतोय आणि पिऊला खूप घाई झालेली आहे केक खाण्याची, परंतु आम्हाला कॅमेरा सेटअप करण्याला थोडासा वेळ लागला. तर पिऊने बघा कशी हाल केलेले आहे केकचे, तरी चालतंय. छोटी आहे, लहान लेकरांना वेट नाही होत, त्यामुळे पिऊसाठी सगळं माफ. पिऊ आमचं खास व्हॅलेंटाईनचं गिफ्ट आहे की नाही? हे कर हाय. हे बघा आम्ही केक खाते बघ. तर चला आता काय खाते पिऊ तू? चला चला तर केक कट करा. पकड बेटा, या तुम्ही पण. तर मित्रांनो झालेला आहे केक कापणं आणि आमचा व्हॅलेंटाईन डे झाला. पूर्णपणे सेटअप लावणं लागतं मित्रांनो. तुम्हाला दाखवायचं म्हणलं हे पण बघू शकता तुम्ही. मला इकडे एक बुक करण्यासाठी चालू आहे आणि इथे बघा इकडे पण चालू आहे. लॉर्ड हॅपी बर्थडे नाही बेटा तुझा, व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस. वाव. आणि दादाला भरव, डॅडीला भरव. डॉलीला आपण बोलू हा दोघं जण. तर मम्मी हे बघा. म्हणजे मित्रांनो आमचं काही लव्ह मॅरेज नाही आहे, परंतु नवरा असा आहे की असं फील होतंय की आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. यस यस राईट. आणि नवऱ्याने असंच राहायला पाहिजे बायकोसोबत. मित्रांनो नाही वाटलं पाहिजे की खरंच आपल्याला नवरा भेटला तो मित्रासारखा. म्हणजे काय पण शेअर करायचं असलं तर असं वाटलं नाही पाहिजे की आपण नवऱ्यासोबत बोलतोय, असं फील झालं पाहिजे की आपण मित्रासोबत बोलतोय. आपल्या म्हणजे मनातल्या सगळ्या भावना आपण शेअर केल्या पाहिजे आपल्या जीवनसाथी बरोबर. तर तसा हा माझा लाडका नवरा आहे. मित्रांनो जेव्हापासून माझं मॅरेज झालंय ना
मला एक म्हणजे गोष्ट खूप आता पण भरपूर जण विचारतात तर तुमचं लव्ह मॅरेज आहे का. म्हणजे मी जेव्हा ऑफिसमध्ये काम करतो तर मला असे भरपूर जण असे बोलतात की सर तुमचं लव्ह मॅरेज आहे का. नाही तुमचं लव्ह मॅरेज आहे, पण लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेज आहे. आज तुम्हाला सांगतो व्हिडिओद्वारे आमचं खरंच अरेंज मॅरेज आहे, बट अरेंज मॅरेजमधून आमचं लव्ह आहे. आम्ही खूप झगडे भांडण आमचं डेली बेसिसवरती चालू राहतो. खूप अशा म्हणजे खूप मस्ती पण करतो आम्ही खूप पण जे प्रेम आहे ते प्रेम असतं, समजलं. हा, भांडण डेली बेसिसवरती आमचं भांडण चालूच राहतं. आणि भांडणामध्ये आमची ही लाडकी पिऊ ही खूप परेशान करते, खूप डिस्टर्ब करते. मम्माला डॅडीला डिस्टर्ब करते ना, बघा नाही बोलते. नको बोलून नको तू बेटा. खरंच मित्रांनो काय नाही लाईफ मध्ये, बस लाईफ एक झिरो आहे झिरो. लाईफ मध्ये खूप एन्जॉय मस्ती खूप चांगल्या प्रकारे जगा मित्रांनो. काय नाही आज आहे उद्या नाही आहे हे तर सगळं तुम्हाला पण माहिती आहे. बट जे दिवस आहे चांगले दिवस ते आपल्या फॅमिली सोबत, आपली वाईफ, मुलं मुली त्यांच्यासोबत घालवा. काही नाही आहे कसलंही. म्हणजे मी बोलतो तर म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत फॅमिलीसाठी करण्यासाठी, खूप काही आहे. पण मला तर एवढंच वाटतंय तुम्ही कामामधून खूप बिझी असाल, खूप असा थोडा वेळ काढायचा फॅमिलीसाठी, तोच त्यांना खूप इम्पॉर्टंट असतो. खरंच खूप इम्पॉर्टंट असतो. कारण की आपण त्यांना थोडासा वेळ देतो ना तेवढं त्यांच्या चेहऱ्यावरती खूप स्माईल येतं, खूप चांगलं हॅप्पी आणि त्यांना पण खूप चांगलं बरं वाटतं मित्रांनो. तर हे तुम्ही नक्की करा. गर्लफ्रेंड साठी तर सगळेच जण व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करतात, पण आपल्या बायकोसोबतही कधीतरी सेलिब्रेट केलं पाहिजे व्हॅलेंटाईन, कारण तीच आपली आयुष्यभराची व्हॅलेंटाईन असते. आणि बायकोनेही नवऱ्यासोबत केला पाहिजे. नाहीतर असा नकोय की मला एवढा संदेश द्यायचा तुम्हाला की म्हणजे नवऱ्याने मित्र झालं पाहिजे बायकोचा, आणि बायकोने नवऱ्याची मैत्रीण झालं पाहिजे, आणि दोघांनी एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. एवढंच म्हणजे व्हॅलेंटाईन निमित्त एवढंच बोलायचंय की म्हणजे आपण छोटे प्रयत्न करत राहायला पाहिजे लाईफ मध्ये खुश राहण्यासाठी. आणि बायकोसाठी थोडं जरी केलं तरी तिला खूप खुशी भेटते. म्हणजे थोडं एकमेकांना खूप चांगलं समजून घ्यायचं. ठीक आहे ना, एकमेकांमध्ये झगडा होतो, सगळ्या काही गोष्टी होतात, बट एकमेकांना समजून घ्यायचं. ती जर चिडलेली असेल तर आपण शांत व्हायचं, तो जर चिडलेला असेल तर तिने शांत व्हायचं. म्हणजे एकमेकांचं मन ओळखायचं की हा उभा कसं आहे, काय कोणत्या गोष्टीमुळे हे त्रास होतोय, कोणत्या गोष्टीमुळे त्रास नाही होत. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेण्याच्या असतात मित्रांनो. बघा हे क्षण आहे, बाकी बघा काही नाही आहे. जेवढं करताल तेवढंच तुम्हाला दिसेल, बाकी अन्यथा काही दिसणार नाहीये. हे लाईफ आहे मित्रांनो, एकदा गेले ना तर परत कधी येणार नाहीये, लक्षात ठेवा. लाईफ मध्ये जे पण असेल एन्जॉय करत राहा. असं नाही की आम्ही बोलत व्हॅलेंटाईन डेज मनवत राहा, बट जे पण तुमचं म्हणजे फॅमिलीसाठी तुम्हाला जे करता येईल तेच तुम्ही करा, बस बाकी काही नाही. फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये. फॅमिली आहे तर तुम्ही सर्व काय आहे, फॅमिली नाही तर तुम्ही झिरो आहे मित्रांनो, बरोबर. तुला बोलायचं काय, तुला बोलायचं फ्रेंड लोकांना काही. हा बोल. बोल मित्रांना बोल. आमचे व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करा. वाव, थँक्यू. चला तर मित्रांनो, व्हॅलेंटाईन डे झालेला आहे आणि खूप छान आणि खूप बरं वाटलं, कारण की चांगलं वाटतं फॅमिली सोबत आणि वाईफ सोबत, मुली सोबत खूप बेस्ट वाटतं मित्रांनो. एन्जॉय करत राहा. एन्जॉय केलं तर खूप माणूस फील करू शकता आयुष्याला. आणि आनंद घेत राहा. लाईफचा काही भरोसा नाही, त्यामुळे जगून घ्यायचं, बिंदास खायचं आणि मनसोक्त गप्पा मारायच्या एकमेकांसोबत, मनसोक्त जगायचं. वाईफने नवऱ्याला आणि नवऱ्याने वाईफला एक मित्र म्हणून समजून त्यांनी राहायचं असतं. त्यामध्ये एवढा आनंद आहे ना, जसे की आम्ही दोघं
खूप काही नाहीये. जगून घ्या, हसत राहा, खेळत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. थँक्यू.